अहो धनी, या पोरीने रात्रंदिवस डोक्याला लई किरकिर लावली बघा. अहो नुसतं पोलीस व्हायचं म्हणती, कुठं एखादी अकॅडमी असली तर बघा. अगं काय तुझं डोकं बिकं फिरलं का काय बाबा? अगं चांगली अकॅडमी म्हणजे म्हणून तर तुला राशीनला घेऊन आलोय मी. आचार्य करिअर अकॅडमी राशीन. अगं तुला सांगतो इथं लय भारी सुख सुविधा आहे. अगं आपल्या पोरीचा पोलीस व्हायचं स्वप्नच आता पूर्ण होणार. अहो धनी, तिला एकटीला कसं ठेवायचं? अगं त्याचं काय टेन्शन घेऊ नको तू. मुलांची अकॅडमी वेगळी, मुलींची अकॅडमी वेगळी. अगं राहण्याची खाण्यापिण्याची सगळी सोय आहे तिथं. म्हणून तर म्हणलं पोरीला आपल्या सुरक्षित ठिकाणी चांगल्या अकॅडमीमध्ये प्रवेश द्यायचा. मग आला तर घेऊन चला, दाखवा अकॅडमी. अगं मग तोच माझ्या मागं काहीतरी किरकिर लावली आहे. पोरे चल पटकी. चला नमस्कार पिंपऱ्या सर. नमस्कार. अहो माझ्या पोरीला पोलीस व्हायचंय. रात्र दिवस माझ्या मागं कटकट कटकट पोलीस व्हायचंय, पोलीस व्हायचंय. अगं म्हणलं त्याला चांगली अकॅडमी शोधावं लागत. म्हणून आम्ही राशीनला आचार्य अकॅडमी मध्ये पोरीचे ऍडमिशन करायला आलोय सर. कसं आहे तुमच्या अकॅडमीचं खूप नाव आहे का नाही ग? हो सर, आम्ही तुमच्या अकॅडमीचं खूप नाव ऐकले. सर तुम्ही एकदम बरोबर ठिकाणी आलाय. इथं आपल्यापाशी मुलांची आणि मुलींची सगळं स्वतंत्र सुविधा या. मुलींसाठी हॉस्टेल, अभ्यासिका, ग्राउंड सगळं स्वतंत्र या. इथं मुलगी एकदा आली म्हणजे ती डायरेक्ट इथं भरती होऊनच ती विद्यार्थिनी बाहेर पडते. सगळी सुविधा येते. त्यामुळे मुलींची काहींच्याही प्रकारची कसलीही अडचण नाही या. दरवर्षी आपल्यापाशी 80 जागा असतात. त्या जागेपैकी 50 जागा ऑलरेडी आपले ऍडमिशन झालेले आहेत. अजून आपल्या फक्त 30 जागा शिल्लक आहेत. जर ऍडमिशन करायचं असेल तर आपण करू शकतो. नाही सर, उगाच चांगल्या कामाला उशीर कशाला? अहो लगेच माझ्या मुलीचं ऍडमिशन करून घ्यायचं. मी तर माझं ऍडमिशन केलंय आचार्य अकॅडमी राशीन येथे. तुम्ही कधी येताय तुमचं ऍडमिशन करायला? धग धगता ध्यास तू लख लखता